कृष्णा, तू हसल्यावर जशी मोहरतेस ना, तशीच मोहरल्या ती हे फुलं. आणि ही फुलं तुला दिल्यावर तुला आणखीन मोहरलेलं बघायचं आहे मला. तू तू खरंच माझी पतंगुल केलीस कृष्णा. आणि हेच सांगायचंय आज तुला. लय झालं मनातल्या भावना मनात ठेवणं. आज आता मनातलं सगळं खरं सांगणार आहे मी तुला. तुला बी कळालं पाहिजे माझ्या मनात तुझ्याविषयी काय चालू आहे. कृष्णा, कृष्णा, काय ग कृष्णा, एवढं सरप्राईज ठरवलं होतं आणि मोक्याच्या टायमिंगला गायब झाली. कुठं हुडकायचं हिला? कृष्णा, गेली गेली कृष्णी गेली, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मम्मी बेदरा म्हटलीस ना मला, तू दाखवलं ना त्याच्या पोराने करून. होय र वैल्या करा. आत्ता कसा ह्या गुलीचा पोरगा चुकतोयस. थांब थांब थांब, तुझी वाईच नजर काढती. काढ काढ, पोराची नजर काढ तुझ्या. बर, मला आता सांग की नक्की कशी गेली रे कृष्णी? सांगतो मम्मी. पप्पाकडनं मला कळलं की रायन कृष्ण कारखान्यात गेली आणि पप्पाने सांगितलं मला की मशनीच्या कपाटणाला करंट लागते. माझ्या डोक्यात पेटली ना ट्यूब. मग मी म्हटलं पप्प्या तू तिथेच थांब, मी येतो. मी डायरेक्ट कारखान्यात म्हणजे हळूहळू हळू कारखान्यात गेलो. पप्प्याला भेटलो. पप्प्याला व्यवस्थित प्लॅन समजून सांगितलं. म्हटलं पप्प्या हे बघ, ज्या मशीनला करंट लागतोय ना त्याचं उद्घाटन कृष्णाच्या हस्ते करायचं. बर, मग काय. अरे ऋतिक ऋतिक ऋतिक, अरे काय झालं? अशी कृष्ण गेली मम्मी, डायरेक्ट देवा घरी गेली. देव तिच्या आत्म्याला शांती देवो. घाबरली ना मी. पण मला बी हीच पाहिजे होतं बघ. कशी तोंडवर करून माझ्यासमोर बोलायची का नाही. आता कायमचं तोंडच बंद झालं तिचं. गुली 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 गुली. कृष्णा, हे कृष्णा. मम्मी याला सांगू का, तुझी कृष्ण आता कायमची जगातनं निघून गेली आहे. याचा बहुतेक आता देवदास होणार आहे मम्मी. तिच्या नावानं रस्त्यानं दगड मारत फिरणं म्हणजे झालंच. असं जर झालं का नाही तर चांगलंच आहे. मग आपण अजून उत्साहाने नाचू. कसं? आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. कृष्णा, हे कृष्णा, कृष्णा. काय रे राया, काय झालं?
एवढा कशाला कृष्णाला हाका मारतोयस? अगं लय वेळ झाला शोधतोय तिला, कुठंच दिसना झाली ती. वरती खुलीत बी नाही. तू बाहेर पाठवलंय कुठल्या कामाला तिला? नाही ग. अरे तिला बाहेर पाठवायला ती घरी आली तर पाहिजे. ती अजून घरी नाही आली. काय? कृष्णा अजून घरीच नाही आली? आम्हाला वाटलं ती तुमच्या सोबत असेल. अहो नाही भाऊ, तिला मी आधीच सांगितलं होतं की मला उशीर होणार आहे, आपण घरीच भेटू म्हणून. मग अजून कशी आली नाही ती? काळजी करू नका, कारखान्यात काम करत असेल. आता एवढ्या दिवसांनी गेली म्हटल्यावर सगळं काम निपटल्याशिवाय तिला आराम नाही पडणार. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, एकदा ती पोर कामाला लागली तर काळ वेळचं भानच राहत नाही तिला. येईल ती, काळजी नका करू. हो पण भाऊ, एवढा उशीर तिला. अहो, मग एक फोन करून बघा. भाऊ 5-10 फोन लावले तिला, फोनच उचलना झाली आहे ती. मी एक काम करतो, मी कारखान्यावर जाऊन बघतो. हा आलोच. जा जा. तसं बी डेड बॉडी उचलायला कोणीतरी पाहिजेच होतं. गेट तर बंद आहे, आजूबाजूला बी कोणी नाही. आतमध्ये बी कोणी नाही. कुठं गेली असेल? मामीकडे गेले असणार आहे नक्कीच. पण सांगितलं असतं की तिने. फोन बी लागना झालाय. मामीकडे जाऊन बघतो एकदा. छोटं मालक, तुम्ही किसान मॅडमला न्यायला आलाय ना, म्हणजे एकटी निघाला. त्यांना नाही घेऊन जाणार संघ. म्हणजे कृष्णा कारखान्यातच आहे का अजून? आता मला पक्क माहित नाही, पण कारखान्यातली सगळी माणसं बाहेर जाताना मला दिसली. पण कृष्णा मॅडम काय बाहेर गेले नाहीत, म्हणून मला वाटलं आज कामाला टाकतील त्या. काय? कृष्णा, 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 कृष्णा कारखान्याच्या बाहेर गेली नाही म्हणलं, मग गेली कुठं? कृष्णा, 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 कुठं गेली? कृष्णा,
कृष्णा कृष्णा माझा आवाज येतोय का तुला कृष्णा 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 मम्मी काय झालं एवढं टेन्शन मध्ये? आज मला ती कृष्णी मेलेली पाहिजे म्हणजे पाहिजे. जेव्हा बघाव तेव्हा मेलेली माघारी येत्या. अरे लग्नाच्या टायमाला वऱ्हाड्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, त्यातनं माघारी आली. पुन्हा राया पूजेला जाताना त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, त्यातनं मी वाचली. म्हणून मी गुंड पाठवला तिला मारायसाठी. त्यानं तर पार ट्रॅक्टर अंगावर घातला तरी मी वाचली. म्हणून परत आणि एवढ्या मोठ्या शेताला ढना 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 आग लावली तर त्यातनं मी वाचली. अरे ही कृष्णी कवा मरणार हाय का नाही? मम्मी मरणार आहे का नाही माझी? अगं मम्मी कृष्णा मेली आहे शॉक लागून. तसं जर झालं का नाही तर चांगलंच आहे र. पर तो राया गेलाय की तिला शोधायला, म्हणून जरा टेन्शन आलंय. त्याला जर ती सापडली का नाही तर तो जग इकडचं तिकडं करील, पर तिला वाचवल्याशिवाय राहणार नाही. मम्मी या वेळेला शक्य नाही. काय बी झालं तरी ना रायाच्या हाताला काहीच लागणार नाही. आणि तसं बी मेलेल्या माणसासाठी काय करणार आहे ते हो? जिथं कृष्णा शॉक लागून मेले ना मम्मी, तिथली खुल्या मी हळूच बंद करून आले. त्यामुळे राया कृष्णाला काही शोधू शकणार नाही मम्मी. खरं सांगतोस काय? तुझी शपथ मम्मी. मार, मलाच मार, मलाच मार. अगं मम्मी लागते की मम्मी. माझ्यावर विश्वासाने मम्मी तुझ्या अपमानाचा बदला घेतलाय मी. कृष्णा मेले मम्मी, आणि ते जर जिथे असेल ना तर तू जे म्हणशील ते करायला तयार आपण. गुन्ह्याचं ग माझं बाळ. तू एवढं म्हणतोयस का नाही? म्हणल्यावर मेलीच असेल बघ. बरोबर तर 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 बदाम खावायच. का 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 का? अरे म्हणजे अशीच अक्कल चालवशील आणि इदा त्यासनी रस्त्यावर आणून त्यांच्या समध्या प्रॉपर्टीचा मालक होशील. देवा, माझ्या पोरीची येशीची परीक्षा आहे, ती सुरळीत पार पडू दे. तिला लई म्हणजे लई यश दे. जगातली समधी सुख दे. माझ्या वाट्याचं बी दे. आशे इकडं आहे वे. आय 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 पाणी दे. गेलते का त्या कृष्णाचं काय पत्र आलं ते द्यायला? वय दिलं की. तिच्या येशीच्या परीक्षेचं हाल तिकीट का काय तीच होतं ती. त्या पत्र देणाऱ्या बी काय बोलावं कायच कळणं झालंय बघा मला. दाराच्या कडेला पत्र लागून गेलं निघून. आता आपण देवदर्शनास आणखीन 1-2 दिवस उशिरा आलो असतो आणि पत्र हवेने उडून गेलं असतं तर केवढ्यात बसलं असतं ती. पोरीचं किती नुकसान झालं असतं. खरं आहे तुझं. मी तर म्हणतो आपण घरी असतो नसतो त्याचं अचानक काय पण येतंय, आपण तिच्या बांगल्याचाच पत्ता देऊ. म्हणजे काय जरी आली कुठली गोष्ट जरी आली तर लगेच तिला मिळेल. वय अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. काय ग तू कृष्णाला भेटली का नाही? अगं आपल्या माघारी बरंच काय काय घडलंय. अगं धाकलं मालक आणि कृष्णा रानातल्या आगीत मारता मारता वाचले ती. हो तुम्ही काय बोलताय? हो यातलं मला काय बी माहित नाही बघा. नक्की काय झालंय मला सांगा बघू. ती कृष्णीला मी फोन केला तर मला कायच बोलली नाही ती. तुम्ही मला आत्ताच्या आत्ता तिकडे घेऊन चला, मला तिला भेटायचंय. बघितलं का हे अशी काळजी करत बसशील म्हणून कृष्णाने तुला काय सांगितलं नाही. घाबरू नको, दोघं पण व्यवस्थित आहेत. आणि आता बापसाहेब दोघांना पण घेऊन बांगल्यावर गेले ते. काळजी करू नको अजिबात, त्यांचं व्यवस्थित चाललंय. म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, ते खरंच आहे बघ. आता मला समजते. मी कृष्णीला पत्र घेऊन शेतावर येते म्हणलं तर तिने मला बंगल्यावर भेटायला का बोलवलं ती दोघं पण व्यवस्थित आहेत. अजिबात काळजी करत बस नको. आणि तसं वाटत असलं ना आपण सकाळी जाऊ बंगल्यावर भेटाय तिला. होय
चाल. माझ्या कृष्णीच्या पाठीमागच्या समध्या इडापिडा टळू दे. तिच्यावरची सगळी संकट दूर कर. तुरीच्या वाटत आता काट पेरू नकोस देवा. आमचं आयुष्य कमी केलंस तरी बी चालेल, पण माझ्या कृष्णीला तेवढं लय आयुष्य दे बघ. एवढं एकच मागणं आहे. कृष्णा, कुठंच कशी नाही. कारखान्यातनं गेली असणार, नाहीतर आत्तापर्यंत सापडली असती मला ती. वॉचमॅन बाबाच्या लक्षात आलं नसेल ती गेलेली. मी घरीच जाऊन बघतो. कृष्णा, कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा, ए कृष्णा, अगं काय झालं तुला? कृष्णा, कृष्णा, अगं उठ की. ए कृष्णा, कृष्णा डोळे उघड. अगं मी राया, डोळे उघड. कृष्णा, मी तुला काय भिवू देणार नाही. मी तुला काय भिवू देणार नाही. डॉक्टर, 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 डॉक्टर. काय झालं डॉक्टर? तुम्ही पेशंटला हॉस्पिटलला आणायला फार उशीर केला.